नमस्कार मंडळीनो, मी आज बनवलेली आहे फणसाच्या कोवरीची भाजी हिरव्या मिरचीमध्ये एकदम टेस्टी यम्मी अशी. नक्की ट्राय करा तुम्ही. तर त्यासाठी इथे एक कोवळा फणस घेतलेला आहे सुरीला आणि हाताला तेल लावलेलं आहे. आणि आता हा फणस कापून घ्यायचा आहे. फणसाच्या आतमध्ये भरपूर चीक असते. कागदाच्या सहाय्याने मी चीक काढून घेतलेला आहे. फणसाच्या वरचा जो काटेरी भाग आहे तो आणि आतमध्ये जो जाड भाग आहे तो काढून घ्यायचा. आणि अशा प्रकारे सर्व तुकडे करून झाल्यानंतर मी आता हे तुकडे वाफवून घेणार आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे. एक 7 ते 8 मिनटं वाफवून झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे. त्याच्यामधलं पाणी काढून मी आता हे जे तुकडे आहेत ते स्मॅश करून घेते. आणि थोडंसं पाणी त्याच्यामधलं काढून घेते, निथळून घेते. आता हे फोडणी करायची आहे. तर पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर हिंग घातलेला आहे. एक कांदा चिरलेला, 3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या, थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि आता वाफवलेलं फणस घालून 10 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि आता वरून घालते भरपूर ओलं खोबरं. तर मस्त भाजी तयार झालेली आहे फणसाची. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मी कोकणच्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.